नमस्कार. सर्व आदरणीय शिक्षक, सुजाण पालक आणि सर्व छोट्या दोस्तांनो, आत्तापर्यंतचा सगळा कार्यक्रम इतका सुंदर झालेला आहे आणि या सुरेख कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलंय याबद्दल मी मणेरीकर मॅडमचे मनपूर्वक आभार मानते. मी जास्त वेळ बोर करणार नाहीये कोणाला, कारण एकतर खरं म्हणजे मी मोठ्या श्रोत्यांसमोर जरा मॅच्युरिटी असलेल्यांसमोरच बोलायची मला सवय आहे. इतक्या लहान लोकांसमोर बोलायची खरं तर सवय नाही आहे, पण आज हा टास्क मी स्वीकारलेला आहे एक चॅलेंज म्हणून. आणि खरं तर तुमच्यासारख्यांना मी काय सांगणार, एवढे चांगले चांगले शिक्षक यांचंच तुम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत असतं, तरीसुद्धा असे काही मुद्दे मला जे जाणवतात की वयाच्या सिनियरिटीप्रमाणे ते मला आपल्याला सांगावेसे वाटतात. कारण पूर्वी काय होतं, एकत्र कुटुंब होते. तुम्ही माझ्या दिसण्यावर जाऊ नका, माझं वय 70च्या आसपास आहे आणि त्यामुळे मी एक आजी म्हणून तुमच्याशी बोलतेय. माझा नातू आत्ता त्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि त्याला मी वाढवलेला आहे. त्यामुळे मुलांच्या ग्रॅज्युएशन डेला, ग्रँड पेरेंट्स डेला मी नेहमी हजेरी लावत होते आणि तो अनुभव मी घेतलेला आहे. आणि त्यानुसार मी आपल्याला थोड्याशा मला वाटणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत त्या फक्त आपल्यासमोर सांगणार आहे. खरं तर त्यात नवीन काहीच नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. कारण आजकालची तुमची पिढी नेटवर सगळी माहिती करून घेत असते. तुम्हाला काही प्रश्न पडला तर गुगल तुमच्या दिमतीला असतोच असतो. त्यामुळे मी वेगळं ते काय सांगणार, परंतु मला एक आवर्जून सांगावंसं वाटतंय की आपली जी काही स्वप्न असतात ती आपण आपल्या पाल्यांमध्ये बघत असतो की आपल्याला अमुक एक व्हायचंय पण ते होता आलेलं नाही आणि मग आपल्या मुलांना आपल्याला ते बनवायचंय. कोणाला डॉक्टर बनायची इच्छा असते, कोणाला इंजिनियर बनायची इच्छा असते किंवा कोणाला गायक, चित्रकार, काही जे काही आपले छंद जोपासायचे असतात, पण त्यांना त्यावेळेला त्या काळामध्ये काही परिस्थितीनुसार अनुभवता आलेले नसतात आणि त्यामुळे त्यांची जी स्वप्न असतात आपल्या मुलांकडून की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, आपला मुलगा चित्रकार व्हावा, पण अशा अपेक्षा करणं हे अतिशय चुकीचं आहे. मग अशी माझा परिचय करून दिला, त्याच्यामध्ये सांगितलं माझा रावणायन विषय आहे. त्या काळातला मी एक संदर्भ देऊ इच्छिते की त्या काळामध्ये आजकाल आपण पेपरमध्ये वाचतो किंवा तुम्ही व्हॉट्सअपला पण मेसेज वाचत असता की आपल्याला जे वाटतं किंवा मुलांचा जो कल आहे तो बघून त्यांना त्या त्या शाखेतलं शिक्षण द्या. परंतु त्या काळामध्ये रावणाच्या वडिलांनी विश्रवा मुनींनी सुद्धा आपल्या मुलांचा कल ओळखून, आपली मुलं म्हणजे कोण, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण, या तिन्ही मुलांचा कल ओळखला होता, त्यांच्यातले गुण ओळखले होते आणि त्यानुसार त्यांच्यासाठी शिक्षकांची नेमणूक केलेली होती आणि त्या गुरूंकडे त्यांना ज्ञान घेण्यासाठी पाठवलं होतं. हे जर त्या काळात घडतंय तर आजच्या काळात सुद्धा हे अंमलात आणणं अजिबात अवघड नाही आहे. तर म्हणून माझा पहिला मुद्दा असा असेल की पालकांनी आपल्या मुलांनी काय व्हावं या बाबतीत आग्रही असू नये. दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं तर शाळेमध्ये पाठवलंय याचा अर्थ त्यांनी मार्क मिळवले पाहिजे. आजचा काळ असा आहे की खरोखर त्यांची हुशारी ही मार्कांवरच मोजली जाते, परंतु तसं नाही आहे. तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्यांना किती मार्क मिळतायत ह्याच्याकडे जास्त लक्ष देता कामा नये. हे बघत असताना आजच्या काळाची गरज, कारण कुठे ना कुठे ॲडमिशन पुढे आपल्याला कशी मिळेल आणि त्याच्यासाठी मार्कांची तर गरज आहेच आहे, पण त्यासाठी नुसतं मार्क मिळवण्यापुरता अभ्यास न करता अभ्यासाची गोडी लागून अभ्यास करणं हा अतिशय वेगळा आहे. कारण मार्कांपुरताचा अभ्यास असतो हा अगदी क्षणिक असतो. या वर्षीचा मार्कांसाठी जे काही अभ्यास केलेला असेल तर पुढच्या वर्षी त्याच प्रश्नांवर आधारित जर आपण काही प्रश्न म्हणजे विचारले त्या सिलेबसवर आधारित, तर मुलांना ते सांगता येत नाही, कारण त्यांनी फक्त त्या वर्षीच्या मार्कांपुरता अभ्यास केलेला असतो. तर असा अभ्यास अजिबात उपयोगाचा नाही आहे. तर त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता त्यांचा अभ्यासाचा कल, त्यांना अभ्यासाची जी गोडी आहे ती वाढवण्याकडे कल असला पाहिजे. ती जर गोडी वाढवली तर ते जे काय अभ्यास करतील ते गुण खरोखर आणि ते ज्ञान ते आत्मसात करतील आणि त्यामुळे अभ्यासाची गोडी कशी वाढेल
याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मग असे गणिताचं उदाहरण दिलं, इथे अबॅकसच्या या शिक्षिका बसलेल्या आहेत आणि जसं गणिताचा सारखा विषय की त्याच्यामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी जसं अबॅकस आहे तसं इतिहासाची गोडी, तर इतिहासाच्या शिक्षकांनी त्यांना गड किल्ले प्रात्यक्षिका ठिकाणी अशा ठिकाणी नेऊन त्यांना त्याच्याबद्दलची जर माहिती दिली तर त्याबद्दल त्या विषयाची आवड निर्माण होते. किंवा भौगोलिक गोष्टी सांगताना सुद्धा नद्या डोंगर अशा ठिकाणी जर काही सहली अरेंज करता आल्या, आयोजित करता आल्या, तर अशा ठिकाणी नेऊन त्यांना भूगोलाचं सुद्धा ज्ञान मिळवता येईल आणि भूगोलाची आवड निर्माण करता येईल. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत सांगता येईल. मी शिक्षण क्षेत्रातली नाही त्यामुळे याबद्दल जास्त सांगू शकत नाही, पण अभ्यासाची गोडी कशी लावावी हे तुम्ही बघायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा असा एक मुद्दा मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे की आज आई आणि वडील हे अर्थार्जनासाठी म्हणून बाहेर पडलेले असतात. कारण आजकालच्या आपल्या आर्थिक गरजा या आपणच इतक्या वाढवून ठेवलेल्या आहेत की कितीही अर्थार्जन वाढलं झालं तरीसुद्धा ते कमीच पडतं. आणि त्यामुळे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या आता ज्या तुमच्या वयाच्या ज्या काही पॅरेंट्स आहेत, इथे पालक जे बसलेले आहेत आत्ताच्या मुलांचे, हे सुद्धा हा तरुण वर्ग आहे आणि सुशिक्षित आहे. आणि सुशिक्षित असल्या कारणाने या पालकांना म्हणजे विशेषतः स्त्रियांना असं मी म्हणेन की त्यांना सुद्धा आपलं करिअर घडवायचं असतं आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग व्हावा या दृष्टीने या घराच्या बाहेर पडलेल्या असतात. आणि आत्ताची विभक्त कुटुंब असल्यामुळे घरामध्ये सांभाळायला ज्येष्ठ नागरिक नसतात आणि त्यामुळे जो काही वेळ आपल्याला मिळेल आपल्या मुलांच्या बरोबर घालवण्यासाठी तो त्यांनी वेळ जो काही आहे महत्त्वाचा, यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही गुंतवणूक त्यांनी करणं या वयामध्ये अतिशय गरजेचे आहे. कारण आत्ता तुम्ही मुलांशी खूप अटॅच असता, त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे तुमचं लक्ष असतं. आत्ता मुलं काय करतायत, आत्ता शाळेत त्यांना पाठवायचं आहे, डब्यामध्ये काय द्यायचं आहे, आल्यावर त्यांना खायला काय द्यायचं आहे, संध्याकाळी त्यांना आज कुठल्या क्लासला पाठवायचं आहे. कारण तुम्ही सगळे आता आजकाल इतके वेगवेगळ्या क्लासला, शाळेतनं आला की खेळायला पाठवायचं आहे, अमक्याच्या क्रिकेटला पाठवायचं आहे, स्विमिंगला पाठवायचं आहे, कोणाला तबल्याला पाठवायचं आहे, काय त्यांचे जे छंद त्यांच्यावर तुम्ही लादता, अक्षरशः लादता असाच शब्द मी वापरीन, अगदी जपून वापरते पण खरा आहे. आणि याच्यामुळे सगळ्यात याच्याबरोबर सांगण्याचं गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही कोणाशी तुलना करू नका. आपल्या आजूबाजूच्या मुलं, आपल्या आजूबाजूची किंवा त्यांची मोठी भावंड ही काय करतायत आणि त्याप्रमाणेच हे मूल तसंच त्यांनी करायला पाहिजे, ही अपेक्षा अतिशय चुकीची आहे. कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. मूलच नाही तर आपण प्रत्येक व्यक्ती आपण वेगळी असतो. प्रत्येकातले कलागुण हे वेगळे असतात आणि ते तुम्ही जोपासले पाहिजे. आणि याच्यासाठी शिक्षकांशी वरचेवर संवाद हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. की पालकांनी जसं मी मगाशी म्हटलं की वेळेची गुंतवणूक ही जास्तीत जास्त वेळ तुम्ही मुलांबरोबर घालवला पाहिजे म्हणजे तुम्ही नुसतंच जवळ बसला आहात, हां तुझी ही गणितं कर, तू अमुक एक वाच, तुझा अभ्यास करायचा आहे, आणि तुम्ही जर हातामध्ये सतत एकतर हातात मोबाईल किंवा स्त्रिया असतील तर त्या कामात ओट्याशी जातील, कामाला लागतील आणि आपण म्हणायला आम्ही त्याच्याच बरोबर आहोत, घरामध्ये आहोत, तर ह्याला वेळ घालवणं मुलाबरोबर असं म्हणता येणार नाही. तर जो आपण क्वालिटी टाईम जो म्हणतो, तर मुलाच्या शेजारी बसून त्याच्याबरोबर संवाद साधत साधत अभ्यासही केला पाहिजे आणि त्याला इतर माहिती पण दिली पाहिजे. सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचं असं की ही मुलं लहान आहेत, यांना काय समजतंय असं म्हणून अनेक गोष्टी त्यांच्यापासून पालक लपवून ठेवतात. हे अतिशय चुकीचं आहे. मुलांना सगळं कळतं. आजकालची दिवसेंदिवस प्रत्येक पुढची पिढी जी आहे ती अतिशय फारच ज्ञानी आहे. त्यांचं ग्रास्पिंग पॉवर हे अतिशय स्ट्रॉंग आहे आणि या मुलांना अतिशय सगळं लवकर समजत असतं. त्यामुळे आपल्याला जे काही सांगायचं आहे, तुम्हाला समजा कामावरून उशीर झाला तर तुम्ही त्यांना थातूरमातूर उत्तर न देता खरं काय घडलं आहे, कुठल्या कारणाने उशीर झाला आहे, कुठल्या कारणाने तुम्ही त्यांना कबूल केलेली एखादी वस्तू आज आणून देऊ शकला नाहीत, तर या सगळ्या बाबतीत तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे. याचाच अर्थ तुम्ही मुलांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हे याच वयात आपण नेहमी म्हणतो की ही लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आहे, त्यांना आपण आकार देऊ तशी ती घडतात. पण घडतात म्हणजे कशी घडवायची, तर घडवायची ही अशीच की त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये संवाद हा सतत राहिला पाहिजे. हा संवाद साधत असताना
तुम्हाला त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, चांगल्या गोष्टीला. त्यांनी जर एखादी काही गैरवर्तणूक केली तर त्या बाबतीत गोड शब्दामध्ये त्याला सांगायला पाहिजे की हे चांगलं नाही आहे, याचे काय दुष्परिणाम होतात ते समजावून सांगणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ज्या प्रोत्साहनपर गोष्टी असतील, चांगली एखादी छोटीशी जरी गोष्ट त्यांनी काही चांगली केली तर त्या बाबतीत अतिशय कौतुक करणं गरजेचं आहे. आपण जे म्हणतो की कौतुक केलं की मुलं शेफारतात, अजिबात शेफारत नाहीत. त्यांना प्रोत्साहन मिळतं, त्यांना अधिक काही चांगलं करण्याची उर्मी मिळते. आणि जे चांगले गुण तुम्हाला दिसले, साधं त्यांनी एखादं चित्र काढलं आणि तुम्हाला असं वाटलं की त्याच्या वयानुसार हे खूप छान चित्र काढलं आहे, तर हे तुम्ही ज्या वेळेला पॅरेंट्स मिटिंगला, ज्या वेळेला शाळेमध्ये येता त्यावेळेला या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही नोट करून ठेवा घरी. आणि या पॅरेंट्स मिटिंगच्या वेळेला शिक्षकांशी याबद्दल बोला. त्याचप्रमाणे शिक्षकांना सुद्धा मला थोडं सांगावंसं असं वाटतं की एखाद्या मुलामध्ये, विद्यार्थ्यामध्ये जर काही वेगळा किंवा चांगला गुण आहे तर त्यांनीसुद्धा त्याबद्दल पालकांशी चर्चा केली पाहिजे की याच्यामध्ये अमुक गुण आहे, तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या. याला गाण्याची आवड आहे, याला वाद्यांची आवड आहे, तो नाच आम्ही इथे शाळेचे बसवलेत, याच्यामध्ये हा चांगला डान्स करतोय, तुम्ही डान्सच्या क्लासला घाला. तर या पद्धतीने शिक्षक आणि पालक यांच्यामधला संवाद या दृष्टीने वाढेल आणि त्यामुळे मुलाचा सर्वांगीण विकास व्हायला नक्की मदत होईल. इथे सगळेच चांगले चांगले शिक्षक बसलेले आहेत. मी आणखीन काय सांगणार तुम्हाला, वाचनाच्या बद्दल मला मणेरीकर मॅडम म्हणाल्या, अहो वाचन हल्ली मुलं करतच नाही. आता मी रस्त्याने बरोबर येत होतो तर म्हणे, अहो ही मुलं वाचत नाही, हे चुकीचं आहे, हे मला अजिबात पटत नाही. आजकाल जे म्हटलं जातं वाचन संस्कृती कमी होत चालली आहे, याच्यासाठी मला अगदी सक्त विरोध आहे. फक्त वाचनाचं माध्यम बदललं आहे. आमच्यासारखा जो काळ आहे, आम्हाला जे हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा जो आनंद मिळतो तसाच अनुभव सगळ्यांनी घ्यावा हे म्हणणं चुकीचं आहे. आजकालची मुलं जे वाचतात, मी म्हटलं मगाशी उल्लेख केला, मी माझा स्वानुभव सांगते. माझा नातू 12वीला आहे. तो कधीही हातात पुस्तक घेऊन वाचताना मला दिसलेला नाही आहे. परंतु कुठल्याही विषयावर, मग तो चित्रपट असो, क्रिकेट असो, आता IPL चाललेली असेल किंवा राजकारणातलं सध्या युद्धाचं वातावरण आहे, युद्धाबद्दलची चर्चा असेल, कुठल्याही विषयावर आपण काही बोला, तो मुलगा वर्तमानपत्र त्यांनी हातात धरलेलं मी बघितलेलं नाही, कुठलं पुस्तक हातात धरताना मी बघत नाही. परंतु एकाही चर्चेमध्ये, कुठल्याही बोलण्याला त्याचा प्रतिसाद मिळाला नाही असं होत नाही, तर त्याचा पॉझिटिव्ह प्रतिसाद मला मिळतो. म्हणजे त्याच्यातलं अपडेट जे काय ज्ञान अपडेट आहे तर ते मला बघून आश्चर्य वाटतं की मी म्हणते, अरे तुला कसं रे हे माहिती, असं म्हटल्यानंतर तो मला हे दाखवतो, हा काय मोबाईल. कारण ह्या मुलांचं वाचन जे काय असतं ते मोबाईलवर असतं, व्हॉट्सअपला येणारं, यूट्यूबवरचे इतके व्हिडिओज. म्हणजे तो मला सांगतो, आजी ही वेबसिरीज बघ, आजी हा चित्रपट बघ, म्हणजे इतकं छान छान काय 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 सांगतात, ही मुलं बघतात. तर हे वाचन करत नाही हे मला पटत नाही. ह्यांचं वाचनाचं माध्यम वेगळं आहे. कोणी व्हॉट्सअपवरचे लेख, इंस्टाग्रामवरचे लेख वाचतात, कोणी ऑनलाईन आजकाल काय ते किंडल वगैरे त्याच्यावर जे काय, किंवा ऑडिओ बुक्स जी काय आता आलेली आहेत ती त्या ऐकतात. कुठे प्रवास करत असताना सारखं त्यांच्या ते कानाला लावलेलं असतं, आपल्याला वाटतं हे काय ऐकतायत सारखं, पण नाही, ते जे ऐकतात त्याच्यातनं सुद्धा त्यांना काही ना काहीतरी ज्ञान ग्रहण झालेलं असतं. आणि जर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला तर आपल्याला कळू शकतं की ते काय वाचतायत, बोलतायत, ऐकतायत, याच्याबद्दल आपण पण जागरूक असलं पाहिजे. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे नकारार्थी, त्यांच्याशी जो आपण संवाद साधतो त्यावेळेला नकारार्थी तुम्ही शक्यतो बोलणं टाळा. पण आता तुम्हाला जर त्याला सांगायचं आहे की अरे तुझा मोबाईल बाजूला ठेव आणि आता तू थोडासा अभ्यास कर, उद्या एक्झाम आहे किंवा शाळेतला होमवर्क तुझा बाकी आहे तर तो कर, हे सांगण्यासाठी तुम्ही मोबाईल बाजूला ठेव असं न म्हणता की अरे किती बघतोयस तू मोबाईल, असं नकारार्थी न बोलता तुम्ही जर गोडीत, अरे तू बघतोयस ते ठीक आहे पण तुझा झालाय का अभ्यास, आधी नाही तर अभ्यास करून घे आणि मग बघ ना, अशा पद्धतीने जर बोललं तर त्याच्यावर चांगला परिणाम होतो. पण हेच जर तुम्ही उलटा सांगितलं, तो मोबाईल आधी बाजूला ठेव आणि कर बरं अभ्यास, तर तो मुलगा करणार नाही. हे माझं ऑब्झर्वेशन. या शिक्षकांसमोर मी असं बोलणं हे खरं म्हणजे धाडसाचं आहे, पण मला हे राहवत नाही म्हणून मी हे बोलतेय. वाचनाच्या आवडीबद्दल मी सांगते, ही जी छोटी छोटी मुलं आहेत
तर ह्या मुलांना आपण काही मोठ्या पुस्तकांच्या बद्दल सुचवणार नाही, तर यांना आपण छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं सांगणार. तर आता ही मुलं काही एका जागेवर बसून पुस्तक वाचणार नाही आहेत. तर आजकाल ती छोटी छोटी, म्हणजे आजकाल नाही, पूर्वीपासूनच येतात आमच्याकडे, चांदोबाच्या वेळेपासून, किशोरपासून असे छोटंसं चित्र असतं आणि त्या चित्राखाली 2च ओळींचा उल्लेख असतो. अशा पद्धतीने रामायण, महाभारत अशा अनेक गोष्टी असतात. तुम्ही त्यांच्याबरोबर, मी जो म्हणते की क्वालिटी टाईम द्या, तो वेळ द्या, तर त्याच्यासमोर पुस्तक ठेवायचं आणि तुम्ही आपलं आतमध्ये किचनमध्ये काम करायला जायचं किंवा स्वतः मोबाईल बघायचा किंवा मी टी व्हीवर जरा हे बघतोय मॅच आणि तू कर रे हे, तर हे सांगणं पालकांचं अतिशय चुकीचं आहे. तर त्याच्या शेजारी बसा, त्याला दाखवा, 1-2 चित्र दाखवा आणि हे बघ या चित्रामध्ये असं आहे आणि मग त्याच्या खालची गोष्ट सांगा. अशा 2-3 चित्र झाल्यानंतर तू हे जरा पुढचं चित्र वाचून ठेव रे, मी आलेच एका मिनिटात, जरा गॅस बंद करून आले किंवा कुकर लावून आले, असं जर तुम्ही म्हटलं आणि तोपर्यंत हे पुढच्या 2 गोष्टी तू वाचून ठेव, ही चित्र बघ आणि त्याच्या खालच्या ओळी वाच, तोपर्यंत मी आलेच, मी आल्यावर तुला विचारते. अशा पद्धतीने जर मुद्दाम तुम्ही 2 मिनिटं बाजूला झालात आणि तोपर्यंत त्याला वाचण्याचा अवधी दिलात, तर आल्यानंतर हां तू हे वाचलंस का, पुढचं काय वाचलं, तुला काय कळलं, हे असा संवाद त्याच्याशी साधला आणि ती जर गोष्ट खरोखर रंजक असेल तर तो मुलगा आपणहून, आई बाजूला गेली असेल, वडील बाजूला गेले असतील तरी उत्सुकतेने पुढच्या आणखीन 4 चित्र तो बघेल आणि तो वाचेल. आणि आत्ताच ही शाळा मी बघत असताना मला तिथली आता एक सेक्शन दाखवलं की तिथे पण लायब्ररी आहे आणि आठवड्यातनं 1 दिवस तिथे पुस्तकांची देवाणघेवाण होते, मुलं घेऊन जातात. तर यासाठी सुद्धा म्हणजे एक चर्चासत्र किंवा आठवड्यातनं 1 तास, की या आठवड्यामध्ये तुम्ही घरी आईवडिलांबरोबर कुठल्या गोष्टी वाचल्या, काय वाचलं, आणि जर प्रत्येक वेळेला काही सगळ्या मुलांना संधी देता येत नाही, तर या आठवड्यामध्ये ह्या 4 मुलांना सांगितलं की पुढच्या आठवड्यात तुम्ही 4 जणांनी काहीतरी गोष्टी वाचलेल्या असतील त्या तयार करून या आणि इथे 5 मिनटं तुम्ही त्या गोष्टीबद्दल सांगायचे, ती गोष्ट सांगायची. असं केलं तर त्यांच्यातलं, अर्थात स्टेज डेअरिंग ऑलरेडी या मुलांचं एवढं आहे की ते वाढवण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही, पण त्याच्यातून त्यांची वक्तृत्व कला ही नक्की विकसित होईल आणि आपण जे वाचलंय ते कोणाला तरी सांगण्याची त्यांना संधी मिळेल. त्यातूनच याच्यातनं कथालेखक वगैरे सुद्धा पुढे निर्माण होतील, त्यांची वाचनाची आवड निर्माण होईल. दुसऱ्यांनी चांगलं सांगितलं, अरे पुढच्या वेळेला आपल्याला सांगता आलं पाहिजे, या दृष्टीने ही मुलं त्या पद्धतीने वाचायला त्यांना एक दिशा मिळेल. आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. अगदी इसापनीतीतल्या गोष्टी जे छोट्या छोट्या असतात, ती उदाहरणं असतात, त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी बोध मिळतो. अशा ज्या छोट्याशा काही प्राण्यांच्या वगैरे ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही वाटलं तर एक टास्क म्हणून जर दिलं की या 4 चौघांनी, उद्या तुम्ही पुढच्या आठवड्यात तुम्ही याल त्यावेळेला ह्या गोष्टी तुम्ही चौघांनी वाचून यायच्या आहेत आणि त्याच्यावर आपण बोलूया, आणि त्यांना बोलण्याची संधी दिली तर ते त्यांनाही मार्गदर्शक ठरेल, शिक्षकांनाही समजेल की याच्यातनं कोण चांगल्या प्रकारे वाचतंय आणि कोण चांगल्या प्रकारे सादर करतंय आपलं वाचन, हे त्यांनासुद्धा त्याच्यातनं समजू शकेल. तुलना, मी मगाशी म्हटलं तसं की कोणाशी, मुख्य म्हणजे ना तुलना करणं अगदी बंद करा. की शेजारचा मुलगा असा करतोय म्हणजे मग तुला पण आलं पाहिजे, किंवा तुझ्या वर्गातल्या याचा पहिला नंबर आला आणि तुझा 3रा आला, असं कसं, तुझा पण पहिला आला पाहिजे. तर असं कुठल्याही प्रकारचं बंधन किंवा तशी अपेक्षा पालकांनी ठेवू नये. नुसत्याच वर्गातल्याच मुलांबद्दल नाही, तर आपल्या शेजारी पाजारी असतील, आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणी असा पुढे जाणारा हुशार मुलगा असेल तर त्याचे गुण त्याच्यासमोर सतत तुम्ही ऐकवू नका. आपल्या मुलांसमोर अमक्याने बघ कसं केलंय, तमक्याने पहा कसं केलंय, हा बघ कसा छान क्रिकेट खेळतो, तूही क्रिकेट खेळायला जा, तो बघ कसा तबल्याला नियमित जातोय, तो कसा जिमला जातोय, स्विमिंग, तो स्विमिंग करतो, तू काय पाण्याला घाबरतोस, तुलाही जायला पाहिजे. असं कुठल्याही प्रकारचं बंधन तुम्ही मुलांवर घालू नका. आणि त्यांना प्रत्येक कलेची ना ओळख नक्की करून द्या. त्यांना कलेची थोडीशी ओळख असली पाहिजे. चित्रकला तू चांगली काढत नाहीस तर त्याच्यासाठी तुम्ही आधी त्याला चित्रकलेची, रंगवण्याची पुस्तकं जी मिळतात ती आधी द्या. त्याच्यातून त्याची कला काय बाहेर येते का ते बघा. त्याच्यात कल नसेल तर तुम्ही काही दिवस त्याला कोणाच्या गाण्याच्या क्लासमध्ये नुसतं ऐकायला म्हणून घेऊन जा, त्याला आवडतंय का हे बघा. तर असे विविध ज्या काही कला आहेत, छंद आहेत, ॲबॅकस सारख्या असं मी म्हटलं तसं, किंवा कागदाच्या वस्तू ज्या बनवतात, ॲरोगॉमी काय म्हणतात त्याला, ओरिगामी, तर ओरिगामीच्या वगैरे अशा ज्या काही क्लासेस असतात, तर प्रत्येक क्लासला वाटलं तर तुम्हाला जर इच्छा असेल
जमत असेल तर एक 2-2, 4-4 दिवस अशा वेगवेगळ्या अगदी नाचाच्या सुद्धा अशा क्लासमध्ये एक आठवडाभर तुम्ही त्यांची परवानगी घेऊन, त्या शिक्षकांची, त्या क्लास चालवणाऱ्यांची परवानगी घेऊन आम्हाला आमच्या फक्त मुलाला तुमचं हे दाखवायला आणायचं आहे, त्याला जर याच्यातली आवड असेल तर आम्ही तुमच्या क्लासला घालू, असं सांगून वेगवेगळ्या कलांची ओळख ही मुलांना करून देणं गरजेचं आहे. त्यांना ती कला काय आहे हे कळलं पाहिजे. नुसतंच तुम्ही अपेक्षा केली की हां तो काहीतरी कविता म्हणतोय, मग त्याचा आवाज चांगला आहे, मग आपण याला गाण्याच्याच क्लासला घालू, पण त्याला जर गाण्याच्या क्लासची आवड नसेल आणि त्याला क्रिकेटच खेळायला जायचं असेल, त्याला स्विमिंगमध्ये आवड असेल, प्रत्येक कलेमध्ये, प्रत्येक छंदामध्ये आजकाल तुम्ही एकदम टॉपला सुद्धा पोचू शकता. सचिन तेंडुलकर सारखं एक उदाहरण सगळ्यांना आता माहिती आहे म्हणून की तो फक्त 12वी झालेला आहे, पण आज कुठल्या कुठे टॉपला गेलाय. आणि असे सगळे मोठमोठे राजकीय सुद्धा व्यक्ती आणि मोठमोठे नेते सुद्धा नापास झालेल्यांची गोष्ट, हे जर पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की एखादा वर्ष मूल जर आपलं मागे राहिलं तर अरे बापरे हातपाय गळून आता याच्याकडनं काहीच अपेक्षाच नाही असं पालकांनी निराश होता कामा नये. हीच मुलं पुढे येऊ शकतात आणि आपलं कर्तृत्व गाजवू शकतात. त्यामुळे मुलांकडनं फार मोठ्या मोठ्या अपेक्षा आत्ता या लहान वयामध्ये अजिबात बाळगू नका. कोणाशी त्यांच्याशी तुलना मुख्य म्हणजे अजिबात करू नका. आणि आपण एकत्रितपणे काय करू शकतो, शिक्षक आणि पालक या संदर्भातलं मी वाचन संस्कृती कशी वाढावी यासाठी जसं सांगितलं, त्याचप्रमाणे तुम्हाला घरामध्ये त्याचे जे काय गुण आपल्या मुलाचे जे दिसतात ते गुणांबद्दल तुम्ही ज्या वेळेला मीटिंगला इथे येता शिक्षकांबरोबरच्या, त्या मीटिंगमध्ये आपल्या मुलाला हे आवडतं, आम्हाला त्याच्यातला अमुक एक गुण दिसला, ह्याबद्दलची चर्चा शिक्षकांशी करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या ताब्यात ही मुलं जास्त वेळ असतात, तर शिक्षकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यामध्ये जे काही चांगले गुण दिसले असतील तर ते गुण त्या पालकांशी त्यांनी नक्कीच त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. त्यांना जाणीव करून दिलं पाहिजे की अहो याच्यामध्ये आमका हा गुण आहे, तुम्ही घरी याच्यावर तुम्ही प्रयत्न करा. आणि अशा तऱ्हेने त्यांचा व्यक्तिगत विकास, सर्वांगीण विकास हा कसा होईल, फक्त मार्कार्थी तो झाला नाही पाहिजे, तर तो खऱ्या अर्थी शिक्षणार्थी झाला पाहिजे असं मला वाटतं. आणखीन तुमच्यासारख्या चांगल्या पालकांना काय सांगणार. आज इतक्या छान चांगल्या सोहळ्याची म्हणजे मला या सोहळ्यामध्ये भाग घेता आला याचा मला खूप आनंद आहे. छोट्या छोट्या मुलांनी खूप छान उत्कृष्टपणे सादरीकरण केलेलं आहे. 1-1 आणि 2-2 दिवसाच्या या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी जी तयारी दाखवली आहे, त्यांचं जे धाडस आहे त्याबद्दलही मला कौतुक वाटतं. आणि मणेरीकर मॅडमचे मी परत एकदा मनापासून आभार मानते की त्यांनी मला इतक्या सुंदर या तुमच्या या शाळेमध्ये जिथे चांगले सगळेच उपक्रम जे इतके उत्तम तऱ्हेने चालवले जातात, राबवले जातात. आणि त्याप्रमाणे आता थोड्याच वेळामध्ये मी अनुभवलं की सगळ्याच शिक्षक आणि शिक्षिका इतक्या मनापासून इथे राबत आहेत आणि इतकी मेहनत घेत आहेत मुलांवर. त्यासाठी सुद्धा त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते. धन्यवाद.